तर नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आपल्या कोकणात बडीशेपची शेती तुम्ही कधी बघितलात काय? जर बघितलात असाल तर कमेंट करून नक्की सांगा। बडीशेप ही अत्यंत महत्त्वाची सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे। तर आपल्या कोकणाच्या मातीत वाढलेली ही सुगंधी बडीशेप पाहून तुमका पण भरपूर आनंद झालो असत। तर ह्यो बडीशेपचा व्हिडिओ बघूसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तुमका बडीशेप कशी असतात ती दाखवते। ही बघा, ही या बडीशेप, ही बघा। तुम्ही कधी केलात काय बडीशेपची शेती तर कमेंट करून नक्की सांगा। होय बघा, ही बडीशेपला इलेली ही पिवळी फुला पडल्यावर ह्या बडीशेपचा आकार मोठा होता। बडीशेपचा आकार मोठो झाल्यावर ह्याचा रंग पिवळसर आणि तपकिरी असो रंग झाल्यावर हे बिये म्हणजे आपली बडीशेप काढूक होता। आता ही बडीशेप मी काढून घेते। ही बघा, हे बडीशेपचे वरचे तुरे असतात ना ते काढून घ्यायचे। होय बघा, मी सगळे तुरे असे काढून घेतले बडीशेपचे। आता लक्षात ठेवा, हे बडीशेपचे तुरे मी उन्हात चांगले सुकून घेते। ही तुम्ही सावलीत जरी बडीशेप सुकवलात तरी चालत। होय बघा, मी ही बडीशेप उन्हात सुकून घेतलं। ही बघा, ही बघा, ही बडीशेप हातात चुरगळल्यावर सहजपणे ह्याचा चुरो होता, म्हणजे आपली बडीशेप चांगली सुकली आहे। आता ही बडीशेप मी सगळी गोळा करून घेते। ही बघा, तर हे बघा, ही बडीशेप आपण सगळी हातान चुरू शकत नाही। ही बडीशेप अशी साडीत एका गोळा करून दांड्यान झोडून घ्यायची। अशी झोडल्यामुळे ही बडीशेप बाहेर काय उडत नाही। असं केल्याने ही बडीशेप आपली पटकन साफ करूक बरी पडता। आता हे बघा, ही बघा, बडीशेप एका बाजू, बडीशेपचे देठ ते एका बाजू। आता ही बडीशेप चांगली सुपात घ्यायची आणि सगळी नीट करून घ्यायची। जर काटका असतील तर ही अशी काढून टाकायची आणि ही बडीशेप सुपात घेऊन आसडून काढायची। तर होय बघा, तयार असा आपली ही बडीशेप। तर ह्यो बडीशेपचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।